हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आलेल्या आहेत. पादुकांचं दर्शन घेऊन तुम्हाला मी दर्शन करवतो आणि खूप स्पिरिच्युअल वातावरण आहे तिकडे. जाऊ आपण, चला. त्यासाठी चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामी महाराजांनी समाधी घेतली. स्वामी महाराजांनी समाधी घेऊन 147 वर्ष पूर्ण झालेले. महाराजांचं जे मूळ समाधीस्थान आहे हे चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये. बाकीचे सगळे गावोगावी मठ मंदिरे नंतर सांप्रदायिक मंदिर झालेले. स्वामी ज्यावेळेस चोळप्पांच्या घरी 21 वर्ष वास्तव्याला होते. स्वामींच्या अशा अनेक वस्तू स्वामींच्या समाधीस्थानामध्ये आहेत. स्वामींचं माळ, हुक्का, चौली, दंड, घडावा. ज्या विधीला पाणी नव्हतं स्वामी स्वतः त्यावेळी तिकडून लघुशंका केले. त्र्यंबकेश्वरचं तीर्थ त्यावेळी आणले. अशा अनेक गोष्टी तुम्ही ज्यावेळेस कधी अक्कलकोटला याल स्वामींच्या समाधीस्थानी तुम्हाला सगळ्या त्या वस्तू पाहायला मिळतील. या स्वामींच्या चर्म पादुका आहेत जे आता आमचे गुरुजी आहेत, जे चोळप्पा महाराजांची 5वी पिढी झाले. श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी तर गुरुजींचे चिरंजीव आलेले आहेत निलेश गुरुजी. यांच्याकडे या पादुका असतात. कसं दत्त संप्रदायात पादुका पूजनाला महत्व आहे. ज्या भाविकांना अक्कलकोटला यायचं होत नाही, सूर्यकांत दादासारखे स्वामी भक्त घरात पादुका पूजन वगैरे ठेवत असतात. त्या माध्यमातून इतर भाविकांना पण पादुकांचं दर्शन व्हावं, स्वामींच्या समाधीस्थानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून दरवर्षी गुरुजी स्वामींच्या पादुका घेऊन असतात. त्या माध्यमातून स्वामी आज आपल्या इथं आलेले आहेत. थोड्याच वेळाने स्वामी महाराजांचं पादुका पूजन सोहळा संपन्न होईल. त्यानंतर आरती होईल. त्यानंतर सर्वांना दर्शन होणार आहे. तुमचं दर्शन झाल्याशिवाय पादुका इथून जाणार नाही. त्यामुळं कोणीही काही गडबड गोंधळ न करता एका रांगेमध्ये यायचं. फक्त पादुकांचं पावित्र्य राहावं. त्यामुळं कोणी पादुकांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं वगैरे काय व्हायचं नाही. खाली पादुकांचं कवच असणार आहे. तिथे लोक टिकून नमस्कार करा आणि आपलं जीवन निघून घ्या. आणि कधी अक्कलकोटला यायचं असेल सूर्यकांतकडे किंवा आपल्या इथले अनेक भाऊ म्हणून आहेत त्यांच्याकडे गुरुजींचा नंबर आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये जर अक्कलकोटला आला मठामध्ये बसून अभिषेक पूजा वगैरे करून स्वामींच्या समाधीचं दर्शन वगैरे आपल्याला घेता येतं. आणि तुम्हाला जर कोणाला अक्कलकोटला महाराजांच्या समाधीला अभिषेक पूजा अन्नदान वगैरे काय सेवा करायचं असेल पुढच्या महिन्यामध्ये मोठा उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा. पूजा झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे नाव वगैरे देऊ शकता. तुमच्या वतीनं गुरुपौर्णिमेला स्वामींच्या समाधीला अभिषेक पूजा अन्नदान वगैरे करून पोस्टाने त्याचे प्रसाद आणि अंकाला आपल्याला पाठवण्यात येईल. स्वामी महाराजांचं ध्यान करा म्हणा. अद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही. विशाल गुरुजी ने म्हणा जी का मनात इच्छा आहे. प्रकट झाले. कलियुगी तारक निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी जगतारावया निर्धारी सृष्टीवरी मयाला. म्हणून स्वामी महाराजांनी मानवाचं रूप धारण करून करगळे वनामध्ये अवतार धारण केला. स्वामी महाराज कोणाच्या पोटी जन्माला आले नाही. स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे 4थे अवतार म्हणून गणले जातात.
संपूर्ण भारत भ्रमण करून 1857 साली श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज हे श्री क्षेत्र अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर अक्कलकोटच्या देशीजवळ श्री खंडोबाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये महाराज 3 दिवस बसून होते. महाराजांना पाहून तिकडचे का रखवालदार आणि अक्कलकोटचे का रखवालदार आहे त्याचं नाव होतं त्यावेळी मोहम्मद रसलदार. त्याने महाराजांची चेष्टा केली आणि एक रिकामी चिलीम महाराजांना आणून दिली. स्वामी महाराजांनी पहिली लीला त्या दिवशी दाखवली. त्या चिलमीमध्ये कुठल्याही पद्धतीचा तंबाखू गुडाखू पाणी नसताना सुद्धा स्वामी महाराजांनी त्याच्यामधनं अग्नी प्रज्वलित केला. ती लीला बघून तो मोहम्मद रसलदार स्वामी महाराजांना क्षरण आला आणि स्वामी महाराजांना राजवाड्यावर येण्याची विनंती केली. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य परम भक्त श्री चोळप्पा महाराज यांच्या भेटीसाठी, जसं पुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा तसं पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म म्हणजे परम परमात्मा पांडुरंग जे आहेत ते श्री क्षेत्र पंढरपूरला गेले, तसं चोळप्पांच्या भेटीसाठी स्वामी महाराज अक्कलकोटला आले. तेव्हा त्या मोहम्मद रसलदाराला स्वामी महाराजांनी सांगितलं की मुझे लेने के लिए चोळप्पा नारायण आहे. श्री सद्गुरू चोळप्पा महाराजांचं कुलदैवत जे आहे ते श्री खंडोबा आहे आणि खंडोबाच्या दर्शनासाठी दररोज चोळप्पा महाराज यायचे. त्या दिवशी सुद्धा चोळप्पा महाराज त्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे दर्शन करत असताना स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांना हाक मारली, काय रे चोळ्या, मजसी विसरलास की काय. ही हाक ऐकून चोळप्पा महाराजांनी मागं वळून पाहिलं तर स्वामी महाराज त्या ठिकाणी बसलेले होते. स्वामी महाराजांना पाहून त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला की मी स्वामी महाराजांना कधी पाहिलं नाही तरी सुद्धा स्वामी महाराजांनी माझं नाव कसं ओळखलं. म्हणून चोळप्पा महाराज स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाले. नतमस्तक झाल्यानंतर स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच त्यांना गतजन्माची आठवण झाली की प्रत्येक जन्मामध्ये मी स्वामी महाराजांचा शिष्य होतो. आणि मग चोळप्पा महाराजांच्या विनंतीला मान देऊन स्वामी समर्थ महाराज 21 वर्ष चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये राहिले. अनेक प्रकारच्या लीला, अनेक प्रकारच्या परीक्षा स्वामी महाराजांनी चोळप्पांच्या पाहिल्या आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये चोळप्पा महाराज पास झाल्या. माशी स्वामी महाराजांनी एक दिवस चोळप्पा महाराजांची भक्ती आणि सेवा पाहून एक दिवसानं विचारलं, एवढ्या वर्ष माझी सेवा करतोय तर तुझी इच्छा काय आहे. तर चोळप्पा महाराजांनी कुठल्याही भौतिक किंवा सांसारिक सुखाची आशा न ठेवता जशी मी तुमची सेवा केली महाराज तशी माझी पुढची पिढी सुद्धा तुमची सेवा करावी म्हणून तुमची समाधी माझ्या घरामध्ये असावी. आणि स्वामींनी चोळप्पा महाराजांच्या इच्छेसाठी स्वतःच्या देखरेखीखाली, पूर्वी चोळप्पा महाराजांचा मोठा वाडा होता त्याच्यातला 1/4 भाग स्वामी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली पाडून घेतला. स्वतःच्या समाधीची जागा करून घेतली. चोळप्पा महाराजांना सांगितलं की हा समाधी सोहळा पाहण्यासाठी तू नसशील. 1877 साली चोळप्पा महाराजांचं देहावसन झालं. देहावसन झाल्यानंतर स्वामी महाराजांना कर्मेण असं झालं. स्वामी महाराज म्हणायला लागले की माझा चोळा गेला, सप्तजन्माचा पिता पुत्र माझा कधी नारायण चोळप्पा मला सोडून गेला, मला आता आम्हीही जातो. म्हणून 30 एप्रिल 1878 साली चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी स्वामी महाराजांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर सुद्धा स्वामी महाराजांनी काही देवता म्हणून, पाहुणे म्हणून देवतेची स्थापना केली. चोळप्पा महाराजांच्या पत्नीला काशी पाहण्याची इच्छा झाली. चोळप्पांची पत्नी नेहमी म्हणायची मला काशीला जायचे, काशीला जायचे. स्वामी महाराज म्हणले काशी काशी काय करतेस. ज्या अम्रकोटेश्वर शिवलिंगावर स्वामी महाराजांनी चोळप्पांच्या पत्नीला काशी दाखवली त्या अम्रकोटेश्वर शिवलिंगाची स्थापना केली. श्रीपाद श्री वल्लभाची स्थापना केली. पहिल्यांदा ज्या मंदिरामध्ये स्वामी महाराज आले त्या खंडोबाच्या मंदिरातल्या मूळ मूर्ती ज्या आहेत त्या स्वामी महाराजांनी समाधी मंदिरामध्ये त्याची स्थापना केली. उजव्या सोंडेच्या मयुरेश्वर गणेशाची स्थापना करून 30 एप्रिल 1878 साली स्वामी महाराजांनी मंगळवारी समाधी घेतली. स्वामी महाराजांच्या अनेक वस्तू श्री क्षेत्र अक्कलकोटला चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांचा अंगरखा आहे, म्हणजेच कफनी आहे, रुद्राक्षांची माळ आहे, चौरी आहे, हुक्का आहे, त्रिशूळ आहे. या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथं आल्यानंतर पाहायला मिळतील. वाड्यामध्ये विहीर आहे, त्या विहिरीला कित्येक वर्ष पाणी नव्हतं. स्वामी महाराज स्वतः त्या विहिरीमध्ये उतरले, लघुशंका केली. कुशावर्त तीर्थाचं, त्र्यंबकेश्वरचं जे कुशावर्त तीर्थ आहे त्या तीर्थाचं पाणी त्या ठिकाणी ते तीर्थ त्या महाराजांनी स्वामींनी लघुशंकेद्वारे आणले. ती विहीर कधी कोणी टाक होत नाही.
नाईक साहेब, जसं पूर्वी महाराज स्वतः असताना समाधी घेण्यापूर्वी स्वामी महाराज भक्तांच्या घरी जायचे, असं गुरुपूजन स्वामी महाराजांचं व्हायचं. दत्त संप्रदायामध्ये पादुका पूजनाला महत्व आहे, लक्षात ठेवा. आपण कुठेही गेलात तर दत्त संप्रदायाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत. मात्र अक्कलकोटला तुम्ही जर कधी आलात तर स्वामी समाधीच केल्या, लक्षात ठेवा. संपूर्ण दत्त संप्रदायामध्ये स्वामी महाराजांनी समाधी घेतली, लक्षात ठेवा. दत्त महाराजांच्या अवतारामध्ये स्वामी महाराजांची भक्त समाधी आहे. तर प्रत्येक ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका पूजनाचंच महत्व आहे. मग स्वामी महाराज प्रत्यक्ष असताना त्या ठिकाणी स्वामी महाराज स्वतः जायचे. मग महाराज गेल्यानंतर प्रत्येक भक्तांची इच्छा असते की असं महाराज आपल्या घरी यावे, म्हणून या पादुकाच्या माध्यमातून, त्याला माध्यम असावं लागतं, तर माध्यमाच्या या पादुकांच्या माध्यमातून प्रत्येक भक्त स्वामी आपल्या घरी आले ही भावना त्या ठिकाणी त्याची असते. म्हणून अशा पद्धतीचं गुरुपूजन होतं. असं गुरुपूजन सुद्धा करण्यासाठी त्या काळामध्ये स्वामी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर एक लीला केली. जसं तुम्ही आज गुरुपूजनाला बोलवलं ना, तसं पूर्वी सुद्धा महाराजांना गुरुपूजनाला बोलायचे. तर अक्कलकोटच्या जवळ 35 किलोमीटरवर निले नावाचं गाव आहे, निलेगाव. तर त्या गावातले लोक स्वामी महाराजांना नेहमी बोलवायचे, तुम्ही आमच्या घरी या या या, आमच्या गावाला या म्हणायचे. स्वामी महाराज म्हटले, एक दिवस जा, शनिवारी तुमच्याकडे मी जेवायला येतो म्हणून सांगितलं, गुरुपूजनासाठी येतो म्हणून सांगितलं. महाराजांनी मंगळवारी समाधी घेतली, शनिवारी जेवायला कुठे? निलेगावला गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांनी अक्कलकोटच्या राजाला पत्र लिहिले की स्वामी महाराजांच्या गावाला येऊन गेले, जेवण करून गेले, गुरुपूजन झालं स्वामी महाराजांचं. मग अक्कलकोटच्या राजाने त्यांना पत्र लिहिलं की स्वामी महाराजांनी मंगळवारी समाधी घेतली, मग तुमच्याकडे शनिवारी जेवायला कसे काय आले? म्हणून ते गावातले लोक तिथं शहानिशा करायला आले की खरंच स्वामी महाराजांनी समाधी घेतली की काय. तर प्रत्यक्ष समाधी पाहिल्यानंतर नतमस्तक झाले ते गावातले लोक. आणि त्या समाधीतून आवाज आला, हम गया नाही हम. स्वामी महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी सुद्धा सगळ्या भक्तांना एक संदेश दिला. जसं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतल्या 21व्या अध्यायामध्ये सांगितलं, अनन्या चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषाभिनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जो अनन्य भावाने, देवाला नेहमी अनन्य भावानेच जायचं असतं. तिथं सगळ्या गोष्टी सोडायच्या असतात. जे काय आपण आपलं पद, प्रतिष्ठा, असणारा पैसा, हे सगळं मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं असतं? सोडून द्यायचं असतं. मग अनन्य भावाने देवाला शरण जायचं असतं. आणि अनन्य भावाने शरण गेले ते संत, म्हणून ते श्रेष्ठ झाले. मग आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाला दुःख आहे, भोग आहे, यातना आहे, कष्ट आहे, याची जर आपल्याला परावृत्ती करायची असेल, याच्यापासून परावृत्त व्हायचं असेल आणि जीवनामध्ये सुखानंदाकडे जर प्रवृत्त व्हायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूंची सेवा. म्हणून स्वामी महाराज म्हणाले की या समाधीचं दर्शन त्यालाच घडेल जो आत्मिक भावनेने, अनन्य भावाने अक्कलकोटला येईल, त्याला या समाधीचं दर्शन घडेल. अन्यथा लौकिक भौतिकाला घडणार नाही. मी या समाधीवरती बसून त्याचा योगक्षेम वाहून नेईल असं स्वामी महाराजांनी सांगितलं. अनेक जण अक्कलकोटला येतात, पण अक्कलकोटला आल्यानंतर भरपूर लोकांना स्वामी महाराजांचं मूळ समाधीस्थान माहित नाही. बाहेरच्या मंदिरामध्ये जातात लोक आणि तसंच बाहेरच्या बाहेर निघून जातात. जर तुम्हाला कधी अक्कलकोटला यायचं असेल तर चोळप्पन महाराजांचे 5वे वंशज आमचे वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी आणि आज त्यांचे चिरंजीव श्री वेदमूर्ती निलेश पुजारी यांचं आज नाईक साहेबांच्या घरी आगमन झालेलं आहे. जर नाईक साहेबांकडे नंबर आहे, आपल्या अनिकेत दादांकडे गुरुजींचा नंबर आहे, ते दर महिन्याला अक्कलकोटला येतात. जर तुम्हाला कधी अक्कलकोटला यायचं असेल तर त्या ठिकाणी 2 दिवस अगोदर फोन करून या. अक्कलकोटला आल्यानंतर कुठल्याच गुरुजींना बोलायला वेळ नसतो. बहुसंख्येने, जशा तुम्ही बहुसंख्येने इथं उपस्थित आहे, याच्या 10 पट गर्दी तिकडे असते. तर तुम्ही 2 दिवस अगोदर आला तर तुमची व्यवस्था करता येते. सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये स्वामींच्या समोर बसून, समाधी समोर बसून पादुकांचा अभिषेक करता येतो. प्रत्यक्ष समाधीचं दर्शन आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाऊन, सोहळ्यामध्ये जाऊन घेता येतं. 7 ते 10 वेळेत आला तर. नंतर 12 वाजता त्या ठिकाणी महाआरती असते, महाराजांची नैवेद्य आरती असते. संध्याकाळी 8:15 वाजता आरती असते, 8:30ला शेजारती होते. असं दिनक्रम अक्कलकोटला असं. जर तुम्ही कधी अक्कलकोटला आला तर 2 दिवस अगोदर फोन करून या. पण ज्या भक्तांना अक्कलकोटला जमणार नाही आता यायला, गुरुपौर्णिमा आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि मला त्या ठिकाणी काहीतरी सेवा करायची आहे, तर तुम्ही आता दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आमचे राजूभाऊ बसलेले आहेत किंवा निलेश गुरुजी यांना जरी तुम्ही येऊन भेटले तर तुमच्या नावाने त्या दिवशी पूजा, अभिषेक, अन्नदान, जी काही सेवा तुम्हाला करायची त्या ठिकाणी तुमची सेवा रुजू केली जाईल. तुम्ही त्या ठिकाणी काय तुमच्या स्वइच्छेने जे काही द्याल त्याचा प्रसाद तुम्हाला आत्ताच्या आत्ता लगेच या ठिकाणी
दिला जाईल. सर्वांना एक विनंती की या ज्या पादुका आहेत त्या वर्षानुवर्ष जतन करून ठेवलेल्या पादुका आहेत. त्यामुळे पादुकांचं दर्शन घेत असताना पादुकांवर कोणीही चर्म पादुका ज्या वरती ठेवलेल्या आहेत त्याच्यावर कोणीही हळद कुंकू अक्षदा फुलं हार पेढे किंवा साखर हे कोणी ठेवू नका. समोर पादुकांचं कवच ठेवलेलं आहे त्याच्यावर हार फुलं तुम्ही ठेवू शकता. नतमस्तक व्हा, आपलं जीवन कृतार्थ करा. स्वामी महाराजांविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे पण ते सांगण्यात पण आपल्याकडे आता थोड्या वेळेचं बंधन पण आहे. तुम्ही सगळ्यांनी आता प्रसाद घ्या आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जाऊ नका. प्रसादाचं एक महत्व आहे. प्रसादम सर्व दुःखाना हानिरस्वपजाते. ज्यांनी भागवत ऐकलं असेल त्यांना प्रसादाचं महत्व नक्की समजेल. प्रसाद कुठलाही असला तरी तो सोडायचा नाही, तो प्रसाद घ्यायचा. जीवनातलं जर दुःख कमी करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रसाद घ्यायचा. या ठिकाणी आमचे चोळप्पा महाराजांचे जे 6वे वंशज आहे त्यांचं 2 मिनिटं पाद्यपूजन होईल. पाद्यपूजन झाल्यानंतर आपल्या सर्वांसाठी दर्शन आणि महाप्रसाद या ठिकाणी सुरुवात होईल. तर आम्ही आजऱ्यातनं गेलो गडिंग्लजला. पहिला आजऱ्यात पादुका होत्या, नंतर आम्ही गडिंग्लजमध्ये गेलो. गडिंग्लजमध्ये आमच्या नाईक साहेब म्हणून आहे त्यांच्या घरी पादुका होत्या. आम्ही गेलो, मस्त दर्शन वगैरे केलं, महाप्रसाद घेतला. खरंच खूप चांगलं नियोजन घातलं होतं आणि मस्त माहिती पण सगळं व्यवस्थित झालं. माहिती वगैरे चांगली दिली त्यांनी आणि बेस्ट फिलिंग होती, मस्त वाटलं. व्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.